नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, भारतीय शेअर बाजार म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोळ्यांसमोर नुसते आकडे, क्लिष्ट तक्ते आणि बातम्यांचा गोंधळ उभा राहतो, बरोबर ना? पण काळजी करू नका. आज आपण ही सगळी गुंतागुंत एकदम सोपी करून सांगणार आहोत. अगदी नवशिक्यांसाठी, ज्यांना शेअर मार्केटचा बेसिक सुद्धा माहिती नाही, त्यांच्यासाठी हा एक अतिशय स्पष्ट आणि सोपा मार्ग असणार आहे. बाजारात पहिला पाय कसा ठेवायचा हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला हा प्रवास 5 सोप्या टप्प्यांतून जाणार आहे. आपण सुरुवात करूया शेअर बाजारातील काही मूलभूत संकल्पनांपासून, मग बघूया गुंतवणुकीसाठी कोणती खाती लागतात. त्यानंतर बाजारातील अवघड वाटणारे काही तांत्रिक शब्द आपण डिकोड करू. पुढे गुंतवणूकदार नक्की नफा कसा कमवतात हे बघू, आणि शेवटी कंपन्यांचे विश्लेषण आणि जोखीम कशी ओळखायची यावर चर्चा करू. म्हणजे अगदी बेसिक्सपासून ते कंपनीच्या ॲनालिसिसपर्यंतची ही आपली एकदम मस्त जर्नी असणार आहे. तर आपला पहिला टप्पा, शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना. एकदम बेसिकपासून सुरुवात करूया. शेअर म्हणजे नक्की काय आणि हे शेअर्स कुठे खरेदी विक्री केले जातात? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर शेअर म्हणजे एखाद्या कंपनीमधील मालकीचा छोटासा हिस्सा. आता विचार करा, समजा एखाद्या कंपनीचे एकूण 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातला फक्त एक शेअर विकत घेतला, तर यातून काय होतं? तुम्ही त्या व्यवसायात बरोबर 1% मालक बनता. होय, अगदी अल्प प्रमाणात का असेना, पण तुम्ही त्या मोठ्या कंपनीचे भागीदार होता. खरोखरच ही एक खूप ताकदवान संकल्पना आहे, नाही का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शेअर्स घ्यायचे कुठून? तर यासाठी असतात स्टॉक एक्सचेंजेस. आपल्या भारतात प्रामुख्याने 2 मोठी एक्सचेंजेस आहेत. पहिलं म्हणजे BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे आशिया खंडातील सर्वात जुनं शेअर बाजार आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण याची सुरुवात एका वडाच्या झाडाखाली झाली होती. आणि दुसरा आहे NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे आजच्या घडीला भारतातील सर्वात मोठं आणि पूर्णपणे अत्याधुनिक असं एक्सचेंज आहे. थोडक्यात सांगायचं तर ही दोन्ही एक्सचेंजेस म्हणजे आपल्या शेअर बाजाराचा कणाच आहेत. आता शेअर्स बाजारात येतात कसे? तर याच्या 2 पायऱ्या आहेत. एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं सेकंडरी मार्केट. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी बाजारात आणते, तेव्हा त्याला IPO किंवा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. हे झालं प्रायमरी मार्केट. आणि एकदा का हे शेअर्स बाजारात लिस्ट झाले की मग गुंतवणूकदार ते एकमेकांकडून खरेदी विक्री करायला लागतात, आणि यालाच आपण सेकंडरी मार्केट असं म्हणतो. वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, गुंतवणुकीसाठी आवश्यक खाती. आता आपल्याला बेसिक गोष्टी समजल्या आहेत, मग या सेकंडरी मार्केटमध्ये प्रत्यक्षात उतरायचं कसं? यासाठी काही महत्त्वाच्या साधनांची गरज असते. हे बघा, तुम्ही तुमच्या नेहमीच्या बँक खात्यातून थेट शेअर्सची खरेदी विक्री करू शकत नाही. यासाठी तुम्हाला 2 खास खाती उघडावी लागतात. पहिलं म्हणजे डीमॅट अकाउंट. जसं बँकेत तुमचे पैसे सुरक्षित राहतात, अगदी तसंच तुम्ही घेतलेले शेअर्स एखाद्या डिजिटल लॉकरप्रमाणे सुरक्षित ठेवण्याचं काम हे डीमॅट अकाउंट करतं. आणि दुसरं असतं ट्रेडिंग अकाउंट. या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, बाजारात प्रत्यक्षात शेअर्स विकत घेण्याच्या आणि विकण्याच्या ऑर्डर्स याच अकाउंटवरून दिल्या जातात. ही 2 खाती म्हणजे खऱ्या अर्थाने शेअर बाजारात एंट्री मिळवण्याचा पासच आहे. आता आपला तिसरा टप्पा, बाजारातील महत्त्वाचे तांत्रिक शब्द. खाती तर उघडली, पण बाजारात प्रवेश केल्यावर आपल्याला काही नवे शब्द सतत ऐकायला मिळतात. बाजाराची ना एक स्वतःची वेगळी भाषा असते, आणि ही भाषा डिकोड करणं खूप गरजेचं आहे. टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये आपण नेहमी सेन्सेक्स आणि निफ्टी ऐकतो, बरोबर? पण हे आहेत तरी काय? तर हे दोन्ही आपल्या बाजाराचे इंडेक्सेस म्हणजेच निर्देशांक आहेत. संपूर्ण शेअर बाजार सध्या वर जातोय की खाली हे आपल्याला यावरून एका सेकंदात समजतं. सेन्सेक्स हा BSE वरील टॉपच्या 30 कंपन्यांची कामगिरी मोजतो, तर निफ्टी हा NSE वरील टॉप 50 कंपन्यांचा माग काढतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे निर्देशांक म्हणजे आपल्या शेअर बाजाराचं तापमान मोजणारं थर्मोमीटर आहे असं समजा. आता बाजाराचा मूड कसा आहे हे सांगण्यासाठी 2 भन्नाट शब्द वापरले जातात: बुल मार्केट आणि बेअर मार्केट. बैल म्हणजेच बुल जेव्हा हल्ला करतो ना, तेव्हा तो शिंगांनी खालून वरती असं उडवतो. म्हणूनच जेव्हा शेअरचे भाव सतत वाढत असतात तेव्हा त्याला बुल मार्केट किंवा तेजी म्हणतात. याउलट अस्वल म्हणजेच बेअर नेहमी पंजाने वरून खाली असा वार करतं. त्यामुळे जेव्हा शेअरचे भाव सतत खाली पडत असतात तेव्हा त्याला बेअर मार्केट किंवा मंदी म्हटलं जातं. अगदी सोपं आहे. आता येऊया चौथ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे गुंतवणूकदार नफा कसा कमावतात. शेवटी एवढं सगळं समजून घेण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर पैसे कमावणं. मग शेअर बाजारात नफा नक्की मिळतो कसा ते आपण आता पाहूया. नफा मिळवण्याचा सर्वात पहिला आणि एकदम सरळ मार्ग म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन, म्हणजेच किमतीत होणारी वाढ. हे अगदी साधं गणित आहे.
समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर 100 रुपयांना विकत घेतला. काही काळाने त्याची किंमत वाढली आणि ती 150 रुपये झाली. जर तुम्ही तो शेअर त्या 150 रुपयांना विकला तर वर्षे जे 50 रुपये मिळाले तो तुमचा थेट नफा झाला. कमी किमतीत विकत घ्यायचं आणि भाव वाढल्या विकायचं, बस. आता नफा कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे डिव्हिडंड किंवा लाभांश. हे कसं काम करतं? बघा, जेव्हा एखाद्या कंपनीला चांगला भरघोस नफा होतो तेव्हा ती कंपनी तो सगळा नफा स्वतःकडेच ठेवत नाही, तर त्या नफ्यातला काही वाटा ती थेट आपल्या शेअरधारकांना वाटून देते. आता आपण मगाशी पाहिलं की तुम्ही शेअर घेता म्हणजे त्या कंपनीचे छोटे मालकच बनता, बरोबर? त्यामुळे मालक म्हणून मिळणाऱ्या ह्या पैशाला एक प्रकारचं बक्षीस म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला तुमचे शेअर्स विकावेही लागत नाहीत. हे एक उत्तम आणि नियमित उत्पन्न ठरू शकतं. आणि आता आपला शेवटचा 5वा टप्पा, शेअर्सचं विश्लेषण आणि जोखमीचं व्यवस्थापन. नफ्याचे हे गणित ऐकायला खूप मस्त वाटतं, हो ना? पण त्या नफ्यामागे आंधळेपणाने धावण्याआधी कंपनीचं योग्य मूल्यमापन करणं आणि त्यातला धोका ओळखणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी जे विश्लेषण आपण करतो त्याला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतात. आणि यासाठी 4 अतिशय महत्त्वाचे प्रश्न नेहमी स्वतःला विचारायचे. 1. कंपनीच्या डोक्यावर किती कर्ज आहे? 2. कंपनीचा नफा दरवर्षी सातत्यानं वाढतोय का? 3. कंपनी जी उत्पादने बनवते त्यांना भविष्यात खरंच मागणी असेल का? आणि 4. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही कंपनी चालवणारे मालक किंवा प्रमोटर्स कोण आहेत? जोपर्यंत या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत घाईघाईने गुंतवणूक करायची नाही. बरं, समजा तुम्ही खूप मजबूत कंपनी निवडली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर बाजारातील जोखीम किंवा रिस्क ही पूर्णपणे कधीच टाळता येत नाही. बाजारात नेहमीच एक प्रकारची अस्थिरता किंवा वोलॅटिलिटी असते. कधी देशांतर्गत राजकीय घडामोडी, कधी अचानक सुरू झालेलं एखादं युद्ध किंवा इतर काही जागतिक घटनांमुळे शेअर्सचे भाव अगदी अनपेक्षितपणे वरखाली होऊ शकतात. ही अस्थिरता शेअर बाजाराचाच एक भाग आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. मग ह्या अस्थिरतेवर उपाय काय? तर यावर एकच प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन किंवा गुंतवणुकीची विभागणी. आपण नेहमी म्हणतो ना, सर्व अंडी एकाच टोपलीत कधीही ठेवू नयेत. अगदी तसंच आपले सगळे पैसे कधीच एकाच कंपनीत लावायचे नाहीत. कारण जर ती एकच कंपनी बुडाली तर आपले सगळे पैसे धोक्यात येतात. त्याऐवजी तुमचे पैसे बँकिंग, IT, फार्मा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागून गुंतवा. याचा फायदा असा होतो की जर एका क्षेत्रात नुकसान झालंच तरी दुसऱ्या क्षेत्रातील नफ्यामुळे ते नुकसान भरून निघतं. तर मंडळी, आता आपल्याला बाजारातील मूलभूत संकल्पना, खाती उघडण्याची पद्धत आणि रिस्क मॅनेजमेंट हे सगळं क्लिअर झालंय. योग्य माहितीच्या आधारावर आपला एक उत्तम आणि डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ कसा बनवायचा हेही आपण पाहिलं. पण आता खरा प्रश्न हा आहे की तुम्ही नुसतीच माहिती गोळा करून थांबणार आहात की या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून आपल्या आर्थिक भविष्याकडे पहिलं पाऊल टाकणार आहात? विचार करा, कारण शेअर बाजारात जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला भविष्यात मिळतो. आज